नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 11 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थात मित्रांनो TET एक्झाम 2025च्या मित्रांनो आपल्या येणाऱ्या 23 नोव्हेंबरच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण परिपूर्ण जे मित्रांनो विषयाने आहे रेग्युलरली अतिसंभव प्रश्न व त्यासोबतच आपण मागील वर्ष प्रश्न जे आपण मित्रांनो याद्वारे आपण तुमचा संपूर्ण काही A to Z अभ्यासक्रम याद्वारे आपण कव्हर करत आहोत. जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक मित्रांनो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही तेथून संपूर्ण काही विषयांनी आधारित जेवढे काही PYQ प्रश्न आहेत जे की मागील वर्षी विचारण्यात आले तुम्ही ते देखील पाहून घ्या, कारण का मित्रांनो त्यावरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेचं आकलन करता येत असतं व त्यासोबतच जे प्रश्नांचं स्वरूप आहे तो देखील त्यामधून तुम्हाला समजणारा असेल. तर बरेच विद्यार्थी जे आहे गणित या विषयासंदर्भातचे कमेंट्स करत होते. तर मित्रांनो ऑलरेडी आपले गणिताचे 2 भाग अवेलेबल आहेत. त्यामध्ये तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरणासोबत संपूर्ण काय आपण A to Z बाबी आपण समजावून सांगितलेले आहेत मित्रांनो. तर त्यामधले तुम्ही प्रश्न पाहून घ्या, जे PYQचे प्रश्न ते देखील तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर आपला आजचा हा भाग मित्रांनो तुम्ही कंटिन्यू करा. तर यामध्ये देखील तुम्हाला आपण संपूर्ण काही शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून सोप्या भाषेमध्ये आणि सहज स्पष्टीकरणासोबत जर तुम्हाला गणित हा विषय कितीही अवघड वाटत असेल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला गणित हा विषय अतिशय सोपा वाटणार आहे, कारण का यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही जे शॉर्ट ट्रिक आहे ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि स्पष्टीकरणासोबत सांगितलं असल्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कोणत्या पद्धतीनं निघत आहे किंवा कोणत्या पद्धतीनं काढता येईल हे संपूर्ण काही तुम्हाला याद्वारे समजणार असेल. आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील 100% तुम्हाला सांगतो अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असतात, याहून वेगळं तुम्हाला कोणतेही प्रश्न येणारे नसतील. गणितामध्ये जेवढे काही तुम्हाला 30 पैकी 30 प्रश्न आहेत ते तुम्हाला ह्या स्वरूपाचेच पाहायला मिळतील. त्यामुळे व्हिडिओला खूप काळजीपूर्वक पहा, शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमधला कोणताही तुम्ही प्रश्न मिस करू नका किंवा कोणतीही स्टेप जी आहे तुम्ही मिस करू नका मित्रांनो. जर मिस केला तर तुम्हाला परीक्षेमध्ये या स्वरूपाचा प्रश्न आल्यास तुम्ही 100% त्या ठिकाणी त्याचे मार्क जे आहेत ते तुम्ही मित्रांनो गमू शकता. सो मित्रांनो सुरू करू आपल्या आजच्या भाग 11ला. तर 11 आपला भाग सुरू करण्यापूर्वी बरेच विद्यार्थी जे आहे जे की टेस्ट सिरीज संदर्भामध्ये मेसेज करत होते मित्रांनो, आपल्या ॲपमध्ये आपल्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून आपले ॲप डाउनलोड करून घ्या. ॲपमध्ये आपण TETची स्पेशली पेपर 1 व 2 साठी मित्रांनो तब्बल 50 ते 56 आपण त्यामध्ये फुल लेंथची टेस्ट प्लस तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट आपण अवेलेबल करून दिलेला आहे, ज्याचा आपण डिस्काउंट कुपन कोड देखील 2 दिवशी आपण सुरू केलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही महा TET 20 हा जो आहे मित्रांनो तुम्ही डिस्काउंट कुपन कोड टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 20% मित्रांनो ऑफ देखील त्या ठिकाणी मिळणार आहे. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना आपली टेस्ट सिरीज जॉईन करायचा आहे लगेच जॉईन करून घ्या मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर प्रश्नांचा सराव व त्यासोबत PYQ प्रश्न तुम्हाला सोडवायला मिळणारे असतील. पाहू आपण आपला आजचा हा प्रश्न क्रमांक 1, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, तर संपूर्ण त्रिकोण किती आहेत सांगा. तर पुढे आपल्याला एक त्रिकोणमिती आकृती दिलेली आहे आणि त्यामध्ये त्रिकोण किती आहेत जे की प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला त्रिकोणावर आधारित, चौकोनावर आधारित, आयतावर आधारित अशा प्रकारचे भरपूर सारे प्रश्न जे थोडक्यात परीक्षेत विचारतात. परंतु तुम्हाला जर याची एक ट्रिक माहिती असेल तर अगदी तुम्ही 30 सेकंदामध्ये याचं उत्तर जे आहे मित्रांनो तुम्ही सोडवू शकता. तर आता काय ट्रिक आहे, समजा तुम्हाला परीक्षामध्ये अशा प्रकारची एखादी डायग्राम आलेली असेल आणि यामधून तुम्हाला त्रिकोण मोजायला सांगितलेलं असेल की यामध्ये एकूण त्रिकोण किती आहे. तर अशा प्रकारची डायग्राम जेव्हा तुम्हाला दिसेल तर अशा प्रकारच्या डायग्राममध्ये कोणत्याही प्रकारचे सूत्र नसतात किंवा कोणत्याही प्रकारचे नियम वगैरे लागू होत नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तर अशा प्रकारच्या डायग्राममध्ये आपल्याला डायरेक्टली त्रिकोणच हे काउंट करावे लागणारे असतात. अशा प्रकारचे डायग्राम सोडवते वेळेस सर्वात प्रथम जेवढे त्रिकोण आपल्याला दिसत आहेत त्यांना आपण नंबर सिरीज देऊन घ्यायचं असतं. जसं की या ठिकाणी हा पहिला त्रिकोण या ठिकाणी बनणारा असेल, त्यानंतर दुसरा त्रिकोण इथे बनेल, तिसरा त्रिकोण येथे बनेल, चौथा त्रिकोण येथे बनेल, पाचवा त्रिकोण येथे बनेल आणि 6वा त्रिकोण येथे बनणारा असेल. अशा प्रकारे आपल्याला एकूण किती त्रिकोण मिळाले, तर 6 त्रिकोण आपल्याला या ठिकाणी एकूण मिळालेले आहेत. आता 6 त्रिकोण या ठिकाणी मिळालेले आहेत. तर फक्त 6 त्रिकोण यामध्ये आहेत का, तर तुम्हाला ऑप्शनमध्ये कन्फ्यूज करण्यासाठी 6 देखील या ठिकाणी उत्तर याचं असणार असेल, पण हे उत्तर याचं नसणार नसेल. तर याचं उत्तर काहीतरी वेगळंच आहे जे की मी तुम्हाला समोर सांगणार आहे. तर एकूण आपल्याला मुख्यतः 6 त्रिकोण मिळालेले आहेत, परंतु यामध्ये अजूनही 2 त्रिकोण दडलेले आहेत. तर आता कोणते 2 त्रिकोण दडलेले आहेत, तर यामध्ये 1, 3, 5 हा देखील एक याचा त्रिकोण बनतो. अशा प्रकारामध्ये जो की मोठ्या स्वरूपाचा हा त्रिकोण एक यामध्ये ऍड होणारा असेल आणि यामध्ये अजून एक त्रिकोण दडलेला आहे जो की 2, 6 आणि 4 हा एक त्रिकोण मोठा यामध्ये दडलेला आहे. तर एकूण किती झाले मग आता, तर एकूण झालेले आहेत जे की 8. तर या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, तर ते आहेत ऑप्शन नंबर अ, म्हणजेच की 8 या ठिकाणी त्रिकोण जे आहे थोडक्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तुम्हाला परीक्षेमध्ये ही जर डायग्राम दिसली किंवा याच्या मिळती जुळती
आकृती तुम्हाला डायग्राम कोणतीही दिसली तर याच्या डायग्राममध्ये कसल्या प्रकारचं सूत्र किंवा कोणताही नियम लागत नाही, तर डायरेक्टली या ठिकाणी जेवढे त्रिकोण आहेत त्याचा क्रमांक लिहून घ्यायचा आणि त्यामधून जर मोठे त्रिकोण निघत असतील तर मोठे त्रिकोण काढून घ्यायचे, त्यानंतर त्यांची सरळ सरळ आपण बेरीज करून टाकून द्यायची. बेरीज केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली त्याचं उत्तर जे आहे जे की ऑप्शनमध्ये पाहावयाचं आहे. समजा हा त्रिकोण आहे, तर ह्या त्रिकोणामध्ये आपण ह्या प्रकारे केला आहे. समजा तुम्हाला परीक्षेमध्ये असा एखादा त्रिकोण दिलेला आहे, तर ह्या प्रकारचा त्रिकोण दिलेला आहे ज्यामध्ये बहुसंख्य रेषा दिलेल्या आहेत. आता प्रश्न तुम्हाला विचारला आहे की यामध्ये एकूण त्रिकोण किती आहेत. तर अशा प्रकारचा जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवता त्यावेळेस प्रश्न सोडवते वेळेस तुम्ही डायरेक्टली जेवढे काही तुम्हाला रेषा दिसतात त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा नंबर सिरीज लिहून घ्यायचा आहे. जसे की 1 2 3 या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. आता या तिघांची सरळ सरळ बेरीज करायची आहे. 1 + 2 3 होतील आणि 3 + 3 किती होतील 6. म्हणजेच काय, तर या त्रिकोण यामध्ये किती आहे त्या आकृतीमध्ये, तर 6 त्रिकोण या ठिकाणी बनणारे असतील. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला मोस्टली तर असे अगदी सोप्या स्वरूपाचे येत नाहीत, परंतु अशा स्वरूपाची मोठ्या स्वरूपाचे प्रश्न येतात जे मध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता. कन्फ्यूज झालं की चुकीचं उत्तर काढत असतं. या ठिकाणी आपण दोन्ही ऑप्शन पाहिलेलं आहे, जे की ऑप्शन ब मध्ये आपल्याला 6 देखील मिळालेलं आहे, परंतु ते त्याचं योग्य उत्तर नाही. तर योग्य उत्तर काय आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर म्हणजेच की 8 त्रिकोण या आकृतीमध्ये आहेत. जर मित्रांनो तुम्ही आपली टेस्ट सिरीज जॉईन केला तर टेस्ट सिरीजमध्ये आपण संपूर्ण स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला ऍड करून दिलेले आहेत. तुम्ही कितीही व्हिडिओ लेक्चर्स क्लासेस लावा, तुम्ही काही करा, पण तुमची स्वतःची जर प्रॅक्टिस नसेल ना मित्रांनो तर तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा काही फायदा होत नसतो. त्यामुळे सेल्फ स्टडी देखील तेवढीच मॅटर करते, तुमचा स्कोर देखील पाहणं मॅटर करतं. त्यामुळे लगेचच्या लगेच आपली टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या. हा आपला कोड आहे, कुपन कोड, तो तुम्ही वापरा आपल्या ॲपमध्ये. आपल्या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्ही डायरेक्टली प्ले स्टोरवर जाऊन महा एक्झाम पॉईंट हे ॲप देखील तुम्ही सर्च केला तर आपलं फर्स्ट नंबरला ॲप्लिकेशन येईल, ते डाउनलोड करून घेऊन त्यामध्ये टीईटीचे संपूर्ण काही तुम्ही टेस्ट सिरीज पेपर एक पेपर 2 साठी मित्रांनो तुम्ही सोडवू शकता. त्यामध्ये आपण PYQ फुल लेंथी टेस्ट देखील आपण ॲड केलेले आहेत. त्यासोबतच तुम्हाला प्रति विषयानुसार सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील त्या ठिकाणी मिळणारे असतील आणि वारंवार देखील आपण त्यामध्ये टेस्ट देखील ॲड करत आहोत. तर आपला अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आपण वळू आपल्या पुढील प्रश्नाकडे, जो की प्रश्न क्रमांक 2 असा आहे पुढचा. पहा प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो की 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर 4 जसे 5 होईल. आज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे, तर बालाजीचे आजचे वय काढा. तर या ठिकाणी आपल्याला कोणाचं वय काढायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला जे आहे थोडक्यात बालाजीचं आजचं वय काढायचं आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस आपल्याला एक इम्पॉर्टंट पेज लागतो, जो की आपल्याला रफ वर्कसाठी, जे की कच्च्या कामासाठी आपल्याला एक जे की कोरं कागद लागत असतं, जे की कंपल्सरी आहे. तर प्रश्न असे देखील सोपे असतात, फक्त समजून घ्यायचं आहे. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे या प्रश्नामध्ये, बालाजीचं वय काढायचं आहे. बालाजीचं कधीचं वय काढायचं आहे, बालाजीचे आजचे वय. तर आजचे वय आपल्याला माहिती आहे का, तर आजचं वय आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण आजचं वय जे आहे थोडक्यामध्ये काय मानू, तर आजचं वय आपण या ठिकाणी x मानू. तर आता दिनेशचं आजचं वय किती आहे मग, तर दिनेशचं आपल्याला वय या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर दिनेशचे आजचे वय, तर दिनेशचं आजचं वय किती आहे 44. तर काय म्हटलं या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला की 4 आज 5 होईल, तर आज त्यांच्या वयाची बेरीज ही 44 आहे. तर बेरीज ही 44 या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, म्हणून दिनेशचं आजचं वय किती होणार असेल 44 मायनस x हे जे आहे या ठिकाणी याचं वय होणार होईल. कोणाचं वय, दिनेशचं वय या ठिकाणी होणार असेल, कारण त्यांच्या वयाची बेरीज ही 44 दिली आहे. या कारणामुळे जे आहे 44 मायनस x जे की दिनेशचं होणार असेल. त्यानंतर पुढे म्हटलं आहे 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर. 5 वर्षानंतर, आता 5 वर्षानंतर का यांच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला लिहायचं आहे या ठिकाणी. तर 5 वर्षानंतरचं आपण या ठिकाणचं यांचं वयाचं गुणोत्तर लिहून घेऊ. 5 वर्षानंतर बालाजीचं वय किती होणार असेल मग, बालाजीचं जे की x अधिक 5 होणार असेल, कारण का आपल्याला आजचं माहिती नाही ना वय, आपल्याला आजचं वय काढायचं आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण x घेतलेलं आहे. x वर्ष होणार असेल. आणि दिनेशचं काय म्हटलेलं आहे आपण, दिनेशचं आजचं वय किती आहे, तर 44 मायनस x आपण हे वर्ष घेतलेलं आहे, कारण का त्यांची बेरीज असल्यामुळे. त्यामुळे दिनेशचं आजचं वय किती होणार असेल मग, तर दिनेशचं होणार असेल 44 मायनस x अधिक या ठिकाणी 5 होणार असेल. हे कोणाचं आहे, तर हे दिनेशचं आजचं वय आहे. जर समजा याचं आपण बेरीज केला तर मायनस प्लस हे प्लस होत असतं, त्यामुळे 44 अधिक 5 केल्यास 49 होणार असेल. आणि 49 जे की मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून आपण मायनस x जे की या ठिकाणी येणार असेल. तर दिनेशचं आजचं वय किती होईल मग, दिनेशचं आजचं वय जे आहे जे थोडक्यात 49x या ठिकाणी होणार असेल. आता प्रश्नानुसार आपल्याला काय म्हटलेलं आहे की 5 वर्षानंतर यांचं गुणोत्तर काढायचं आहे. 5 वर्षानंतरचं काय काढायचं आपल्याला, 5 वर्षानंतरचे गुणोत्तर.
वयाचे गुणोत्तर काय आहे तर 4:5 आहे, 5 असेल. तर आता बालाजीचं या नियमानुसार आपल्याला आता बालाजीचं आजचं वय काढायचं आहे. तर म्हणून आपण काय करू या ठिकाणी, म्हणून 49 मायनस एक्स यालाच आपण जे की डिवाइड करू आपण एक्स अधिक 5 आणि जे गुणोत्तर आहे 4:5 हे देखील आपण या ठिकाणी डिवाइडमध्येच घेणार आहोत, कारण का हे आपण गुणोत्तर आता भागाकार स्वरूपात या ठिकाणी मिळवलेलं आहे. तर आता याचा थोडक्यामध्ये आपण तिरपा गुणाकार करून घेऊ या गुणोत्तरासोबतचा आपण. तर या ठिकाणी जर तिरपा गुणाकार केला तर अशा प्रकारे येईल की 5 गुणिले 49 मायनस एक्स बरोबर च्या बाहेर 4 गुणिले एक्स अधिक 5 या ठिकाणी आपण याचा असा तिरपा गुणाकार करून घेतलेला आहे. आता तिरपा गुणाकारामध्ये ही संख्या बसवल्यामुळे आता आपल्याला हा एक समीकरण भेटलेला आहे. आता या समीकरणामध्ये याचा आपला सोडावा करून घ्यायचा आहे. जर आपण या ठिकाणी 5 गुणिले आपण या ठिकाणी 49 जर केलं तर आपल्याला काय मिळणार असेल, 49 आणि गुणिले 5 जर केलं तर 49 गुणिले जे की 245 या ठिकाणी येणार असेल आणि एक्सला एक्स हे राहणार असेल. एक्सला एक्स म्हणजेच काय तर 5x या ठिकाणी येणार असेल, कारण का x गुणिले 5x होईल. त्याच प्रकारे आपल्याला समोर 4 आणि x अधिक 5चा आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे. तर 4x ला 4x असेल, अधिकला अधिक आणि 4×5 20 या ठिकाणी आपल्याला हे मिळणार असेल. आता या ठिकाणी आपल्याला x हे बाजूला काढून जी काही संख्या आहे त्याचा आपल्याला या ठिकाणी जी काही समीकरणानुसार नियम आहे त्यानुसार आपल्याला याची तोडफोड करून घ्यायची आहे. तर x बाजूला गेल्यास जसं की 245 मायनस 20, कारण का या ठिकाणी प्लस आहे म्हणून बरोबरच्या चिन्हाच्या बाहेर आल्यामुळे या ठिकाणी मायनस होणार असेल. त्यानंतर हे आतून बाहेर जात आहे, बाहेरून आत होत आहे म्हणून या ठिकाणी प्लसचं मायनस आणि मायनसचं प्लस होते. त्यामुळे 4x पुन्हा त्यानंतर अधिकला अधिक त्यानंतर 5x या ठिकाणी अशा प्रकारे हे समीकरण जुळणारं असेल. तर 245 मधून 20 गेल्यास किती होईल, 225 या ठिकाणी येणार असेल आणि 4x प्लस 5x म्हणजेच काय या ठिकाणी आपल्याला 9x हे मिळणार असेल. आता 9x या ठिकाणी मिळालेला आहे तर x हे बाहेर काढू आपण. आता गुणाकारातून परत हे आत गेल्यानंतर हे भागाकार होणार असेल. त्यामुळे 225 भागिले जर आपण या ठिकाणी 9 केलं, 225 ला 9 ने जर भाग दिला तर या ठिकाणी काय येणार असेल तर ते येणार असेल 25 हे येणार असेल. म्हणजेच काय, जे आपण x या ठिकाणी बालाजीचं आजचं वय मानलेलं आहे तर x बरोबर किती होणार असेल बालाजीचं आजचं वय, तर बालाजीचं आजचं वय होणार असेल 25 वर्ष, जे की या ठिकाणी येणार असेल. तर किती आहे ऑप्शन नंबर अ, जे की याचं उत्तर होणार असेल. ऑप्शन नंबर अ मध्ये ह्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस समीकरण व्यवस्थितरित्या बनवून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि प्रश्न देखील अतिशय सोपा आहे. जर आपल्याला जे काढायला सांगितलं आहे ते अगोदर आपल्याला ते एक्स मानावं लागणार असेल, कारण का ते आपल्याला माहिती नसतं आणि आपल्याला ते जे आहे ते माहिती करायचं असतं. बाकी सर्व नियमानुसार आपण त्याची मांडणी करून घ्यायची असते. मांडणी केल्यानंतर त्याचं समीकरण एक व्यवस्थितरित्या बनवून घेऊन समीकरणामध्ये सर्व किमती बसून त्यानंतर जे फायनल उत्तर निघणार असेल ते त्याचं जे आहे जे की उत्तर येणार असेल. पर्यायामध्ये आपल्याला ते पाहता जे की पर्याय संबंधात ते मॅच होणं ते देखील अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर बालाजीचं आजचं वय किती आहे तर ते आहे 25 वर्ष. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजेच काय तर सराव करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. जेवढा जास्त तुम्ही सराव कराल अशा प्रकारच्या प्रश्नांचा तेवढंच मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये याचा लाभ होणार असेल, मदत होणार असेल, कारण का सरावामुळे तुम्ही प्रत्येकी स्वरूपाचे प्रश्न जे आहे ते सोडवलेले असतात आणि परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रश्न कितीही फिरून विचारू द्या 100% तुम्ही त्याचा मित्रांनो योग्य पद्धतीने जे आहे उत्तरे काढू शकता. तर अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक 2 कंप्लीट झाला. आपण पुढे वळू तिसऱ्या प्रश्नाकडे. तर तिसरा प्रश्न काय म्हणतो पहा. तिसरा प्रश्न असा आहे 54 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी किती होईल. तर या ठिकाणी काय म्हटलंय, सरासरी काढायला सांगितलेलं आहे. तर सरासरी किती होईल 54 ते 60 या क्रमवारी संख्येची. तर क्रमवार संख्येची सरासरी काढण्यासाठी आपल्याला पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करून त्याला 2 ने भागावे लागते. हे तर याचा नियमच आहे, आपल्याला तुम्हाला माहित असेल. तर सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आणि डिवाइड मध्ये काय येत असतं तर 2 येत असतं. तर या ठिकाणी आपण काढून घेऊ आता सरासरी. तर 54 अधिक 60 डिवाइड मध्ये 2. जर याची आपण संपूर्ण काही विल्हेवाट पद्धतीने बेरीज केली तर 54 अधिक 60 किती होतं तर ते होतात 114 आणि 114 ला आपण जर भाग दिलं तर की 2 ने भाग दिला 114 ला तर किती होणार असेल
5 आणि पुन्हा मग इथं काय तर 7 म्हणजेच काय तर 57 हे या ठिकाणी याचं उत्तर येणार असेल. तर या ठिकाणी किती उत्तर येणार असेल 57, जे की आपल्याला कायामध्ये पाहायला मिळत आहे तर ऑप्शन नंबर अ मध्ये. तर ऑप्शन नंबर अ म्हणजेच की 57 एवढी जी आहे थोडक्यामध्ये जी की संख्या सरासरी येणारी येईल. किती येईल तर 57 हे याचं उत्तर होणार असेल. ऑप्शन नंबर जे की अ. तर अशा प्रकारे देखील काही सोप्या टाईपची प्रश्न असतात. आता यामध्ये 54 ते 60 या क्रमावर संख्येत सरासरी किती होईल असं म्हटलं सुद्धा तुम्हाला खूप मोठा प्रश्न असं वाटला असेल, परंतु हा प्रश्न फक्त 2 शब्दात मांडण्यात का होता. पहिली संख्या प्लस शेवट संख्या डिवाइड 2 संख्या ठेवून घेतली, पण त्याचा भागाकार करून घेतला आणि जे उत्तर याचं निघालं आहे ते फायनल उत्तर जे की आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे देखील काही शॉर्ट स्वरूपाचे प्रश्न असतात, ते देखील आपल्याला पाहणं महत्त्वपूर्ण असतं मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न चौथा असा आहे पुढील. एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सेंटीमीटर. तर प्रश्न अवघड वाटत आहे, पण आपल्याला गणितीय नियम माहिती असल्यास 100% आपण याचं उत्तर अतिशय कमी वेळेत काढू शकतो. तर काय आहे, एका वर्तुळाचा परिघ आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे 176 सेंटीमीटर आणि काढायला काय सांगितलेलं आहे आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे. तर परिघ किती आहे ते सुरुवातीला आपण लिहून घेऊ. परिघ आहे 176 सेंटीमीटर आणि काय काढायला सांगितलेलं आहे क्षेत्रफळ. क्षेत्रफळ बरोबर क्वेश्चन मार्क्स, जे की आपल्याला काढण्यासाठी दिलेलं आहे. तर वर्तुळाचा परिघ काढण्याचा नियम काय आहे, सूत्र तुम्हाला माहिती आहे का. माहिती नसेल तर तुम्ही लक्षात ठेवून घ्या. वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाया आर, हे जे आहे थोडक्यामध्ये वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या आणि ह्यानुसार तुम्हाला कितीही मोठा प्रश्न असू द्या ते तुम्हाला सोडता येणारा असतो. आपल्याला वर्तुळाचा परिघ किती दिलेला आहे 176 या ठिकाणी दिलेला आहे. तर आता आपल्या या सूत्रामध्ये याची किंमत ठेवून घ्यायची आहे. तर 2 गुणिले पाया म्हणजे 22 डिवाइड बाय 7 आणि या ठिकाणी आपल्याला रेडियस जे आहे दिलेलं नाही आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी आरला आर जशाच तसं काढून घ्यावं लागणार असेल, म्हणजे ते आपल्याला काढावं लागणार असेल. तर आरच्या आर आपण असं लिहून घेऊ या ठिकाणी आपल्याला दिलेलं नसल्यामुळे. तर आर बरोबर बाहेर येईल यामध्ये. त्यानंतर याचा तिरपा गुणाकार आपल्याला करून घ्यावा लागणार असेल. तर 176 गुणिले 7 होईल, त्यानंतर 22 गुणिले 2 अशा प्रकारे या ठिकाणी याचा तिरपा गुणाकार होणारा असेल. तर या ठिकाणी आपण तिरपा गुणाकार करून घेऊ. तर 22 2 44 होणार असेल आणि 176 गुणिले 7ला 7 या ठिकाणी जसाच तसं राहून जाईल. तर जेव्हा याचा आपण तिरपा गुणाकार करतो, ह्याचा जेव्हा आपण तिरपा गुणाकार करून जेव्हा आपण याचा भागाकार करतो, तर भागाकार केल्यानंतर जी पुढील काही संख्या उरेल ती आपली ही फायनलची संख्या असणारी असेल. तर 44 या ठिकाणी 176 या ठिकाणी आपण याचा भागाकार पद्धतीने तिरपा भागाकार करून घेऊ. 44 जी की 44 176 म्हणजे की 4 गुणिले आणि 7ला 7 या ठिकाणी येणारं असेल. तर 44 जे की 44 चूक 176 येणारा असेल. पुन्हा यानंतर आपल्याला या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आहे. तर 4 7 किती होणार असेल तर 4 7 28 सेंटीमीटर जे की होणारं असेल. या ठिकाणी काय म्हटलं आहे, जे की परिघ आपण क्षेत्रफळ याचा रेडियस आपण काढून घेतलेला आहे. किती आलेला आहे याचा तर 28 सेंटीमीटर एवढा जे आपला मिळालेला आहे. कारण का 44ला 3 ने निशेष 44 176ला निशेष भाग जातो आणि 7ला 7 आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर 28 सेंटीमीटर हे निघालेलं आहे. तर आता पुढे आपल्याला जे आहे आता वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे, जे की पुढे आपल्याला दिलेलं आहे. तर वर्तुळाचे परिघाचं सूत्र वेगळं आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचं थोडक्यात सूत्र वेगळं आहे. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे तर पाया आर स्क्वेअर हे जे आहे थोडक्यात याचं सूत्र आहे. तर हे याचं सूत्र आहे, हे सूत्र देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तर आता या सूत्रामध्ये आपल्याला जी किंमत आहे ती आपल्याला आता बसवायची आहे. तर 22 पाया 22 जसे 7 डिवाइड 7 पुन्हा मग गुणाकाराला गुणा करणार असेल आणि जो आपण या ठिकाणी आर काढलेला आहे तो आता आरचा स्क्वेअर या ठिकाणी होणारा असेल. म्हणजेच काय तर 28चा वर्ग या ठिकाणी असणार असेल. किती निघाला आपला 28 निघालेला ना वर, तर तो आपल्या या ठिकाणी याचा वर्ग होणारा असेल. आता याचा आपल्याला योग्य त्या पद्धतीनं मांडणी करून घ्यायची आहे. तर 22 7 पुन्हा गुणाकारात 28ला 28 आणि 28ला 28, कारण का या ठिकाणी याचा वर्ग असल्यामुळे हे या ठिकाणी हे होणार असेल. आता या ठिकाणी आपल्याला 7 ने एका 28ला जो आहे सक्सेसफुली भाग म्हणजे की यशस्वीरित्या भाग जातो, जे की 7 चोक 28. त्यामुळे 22 गुणिले 4 गुणिले 28 अशा प्रकारे या ठिकाणी ही जी की क्रमवारी बनणारी असेल. तर अशा प्रकारे बनल्यानंतर आपल्याला जे आहे 22, आता याचा आपण गुणाकार करून घेऊ. तर 22 गुणिले 4 म्हणजे की 22 किती येणार असेल 88. 88 गुणिले जे की 28 एवढे या ठिकाणी होणार असेल. आता 88 गुणिले 28 केल्यास आपल्याला किती मिळणार असेल 2400 जे की चौरस सेंटीमीटर, म्हणजे की 2400 चौरस सेंटीमीटर हे जे आहे याचं काय होणार असेल तर ते होणार असेल क्षेत्रफळ, जे की या ठिकाणी निघणार असेल 2400
64, जे की ऑप्शन नंबर आपल्याला कितीमध्ये पाहायला मिळत आहे 2464, जे की क मध्ये पाहायला मिळत आहे. तर थोडक्यात तुम्हाला अशा स्वरूपाचे देखील काही प्रश्न परीक्षेमध्ये येतात. सुरुवातीला कन्फ्युजिंग करणारे वाटतात, पण आपल्याला याची योग्य ती मांडणी समजल्यास आपण त्याचं उत्तर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये काढू शकतो. सुरुवातीला आपण वर्तुळाचं परीघ काढलेलं आहे. वर्तुळाचा जो परीघ आपला मिळालेला आहे, ज्यामध्ये आपण रेडियस हे देखील काढलेलं आहे. त्यानंतर वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र वापरून क्षेत्रफळामध्ये सर्व किमती ठेवून त्या आपण किमतीची तोडफोड करून जे आहे फायनली त्याचं शेवटचं उत्तर जे आहे ते आपण काढलेलं आहे. जर तुम्हाला काही कन्फ्युजिंग वाटत असेल, समजत नाही असं वाटत असेल, तर आपला व्हिडिओ तुम्ही रिपीट पहा. त्यामधून तुम्हाला हे संपूर्ण काही कॉन्सेप्ट क्लिअर होतील. तर अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला हे सूत्र इम्पॉर्टंट आहेत. सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. सूत्र जर तुम्हाला लक्षात ठेवता आले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रश्न यावरचा आधारित हा सोडवता येणारा असेल. मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. परंतु तुमचा सराव जर तुम्ही परिपूर्ण करत असाल तर सराव होऊन देखील तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न जे काही तुम्ही सोडवू शकता. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील पाहू, जो की प्रश्न 5वा असा आहे. वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात. वडील एकट्याने केल्यास ते काम 30 दिवसात करतात, तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात संपवेल? तर आता या ठिकाणी मुलगा किती दिवसात संपवेल, तर वडिलांचं या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, परंतु मुलाचं आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस सर्वात महत्त्वपूर्ण दोघांच्याही कामाचं आपल्याला समन्वय करून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर स्पष्टीकरण अशा प्रकारे होईल याचं, की जो वडील आहे, वडील आणि मुलगा, तर यांचा जे काही एका दिवसाचे काम आहे, एका दिवसाचे काम लिहून घेऊ 1/20 अशा प्रकारे आपण लिहून घेऊ. 1/20 या प्रकारे होणार असेल वडील आणि मुलगा यांचे काम. तर आता वडिलांचे एका दिवसाचे काम किती आहे? आता तर वडिलांचं काम आपण लिहून घेऊ. वडिलांचे काम एका दिवसाचे, बरं का, एका दिवसाचं किती आहे तर 1/30 लिहून. या ठिकाणी दिलेले देखील आहे की वडील आणि मुलगा मिळून किती एका दिवसात एक काम 20 दिवसात करतात, तर वडील एकट्याने ते काम 30 दिवसामध्ये करतात. म्हणजेच की 1/30 म्हणजे दोघांचं काम 1/20 आणि वडिलांचे एकट्याचे काम 1/30 या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आता मुलाचे एका दिवसाचे काम आता या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. तर मुलाचं एका दिवसाचं काम जे की आपल्या या ठिकाणी काढायला सांगितलेलं आहे. तर आता वडील आणि मुलगा यांचे एका दिवसाचं काम किती आहे तर ते आहे 1/20 आणि या ठिकाणी काढायला सांगितलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी मायनस येणार असेल. आणि वडिलांचे एका दिवसाचं काम किती आहे तर वडिलांचं एका दिवसाचं काम किती आहे तर 1/30 आहे, जे की आपण वर पाहिलेलं आहे. आता मुलाचं एका दिवसाचं आपण या ठिकाणी समीकरण काढून घेतलेलं आहे. तर आता या दोघांचे छेद समान करण्यासाठी आपल्याला एक पद्धत अवलंबावी लागणारी असेल. ती पद्धत कोणती आहे तर ती आहे जी की लसावी पद्धत. या ठिकाणी आपल्याला लसावी काढावी लागणारी आहे. आता लघुत्तम जे आता लसावी आहे, लसावी काढण्याचा काय नियम आहे तर मुलाचं एका दिवसाचं काम जे की दोघांचं काम आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे 1/20 - 1/30. तर आता छेद समान करावे लागतात लसावी काढण्यासाठी. तर अपूर्णांकाची वजाबाकी करण्यासाठी त्यांचे छेद समान असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर 20 आणि 30 या दोन्ही संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती आहे जी की लसावी, तर कोणती आहे तर ती आहे 60 ही आहे. तर 60 ही होणारी असेल. तर आता पहिला अपूर्णांक आपण जे की 60 करण्यासाठी आपण अंशाला जे आहे आणि छेदाला 3 ने गुणतो. जसं की या ठिकाणी 1/3 पुन्हा मग भागाकारात 20/3 या ठिकाणी काय येणार असेल पुन्हा मग 3 × 3 आणि या ठिकाणी जर आपण 20 केलं याचा गुणाकार किती होणार असेल 60 हे आपल्याला या ठिकाणी मिळणार असेल. आणि सेम जो आहे दुसरा अपूर्णांक किती आहे आपला दुसरा अपूर्णांक जो की 1/30 आहे. तर 1/30 ला आपण समान छेद करण्यासाठी आपण याला कितीने गुणावं लागणार असेल तर ती आहे थोडक्यामध्ये 2 ने गुणावं लागणारा असेल. म्हणजेच काय तर 1/2 आणि 30/2 या ठिकाणी येणार असेल. म्हणजे की 1/2 2च येतं आणि 30/2 म्हणजेच काय तर 60 या ठिकाणी येणार असेल. तर आता दोन्ही अपूर्णांकाचा छेद आहे थोडक्यामध्ये समान या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे की आपण समान केलेला आहे, त्यामुळे आपण अंशाची वजाबाकी आता करू शकतो. तर या ठिकाणी वजाबाकी कशी होणारी असेल मग जे काही आपल्याला या ठिकाणी समान छेद दिलेले आहेत जसं की समान छेद आपण करून घेऊ या ठिकाणी. तर
3 वजा 2 आणि 60 छेदामध्ये 60, कारण का या ठिकाणी आपण दोन्हीचाही जो छेद आहे तो आपण समान करून घेतलेला आहे. तर म्हणजेच काय या ठिकाणी सांगायचं झाल्यास 3 मधून वजा 2 केल्यास 1 उरणार असेल आणि छेद हा 60 आला, 60 या ठिकाणी राहणारा असेल. तर याचा अर्थ असा की मुलगा एका दिवसात 1/60 काम करतो, म्हणून त्याला संपूर्ण एक काम करण्यासाठी किती दिवस लागणारे असतील, तर ते आहेत 60 दिवस लागणारे असतील, जे की ऑप्शन नंबर आपल्याला कितीमध्ये आहे, तर ऑप्शन नंबर ब मध्ये ते पाहायला मिळणार असेल. तर काही प्रश्न जे असतात ते ह्या स्वरूपाची थोडक्यात मोठी व लेंथी स्वरूपात देखील वाटणारे असतात, परंतु आपल्याला जे आहे प्रश्न सोडवता कसा येईल हे माहिती असल्यास आपण त्याचं उत्तर कितीही लेंथी स्वरूपामध्ये असू द्या ते आपण सोडवू शकतो. तर सुरुवातीला आपण जे काही मुलगा व वडील यांचं कामाचं आपण जे काही छेदामध्ये लिहून घेतलेले दिवस आहेत 20 दिवसात करतात, तर वडील एका दिवसाचं काम 30 दिवसामध्ये करतात. तर या दोघांचंही काम आपण या ठिकाणी लिहून घेतलं, तर कामातला आपल्याला फरक काढायचा होता, म्हणून जे आहे आपण या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह घेतलेलं आहे. त्यानंतर या दोघांचे आपण छेद समान करून घेतलेले आहेत, जे की एकाच संख्येने भाग जाईल असे. तर एकाच संख्येने भाग जाण्यासाठीचे आपण जे 60 या दोघांचा आपण समान छेद या ठिकाणी मिळवला. त्यानंतर जे काही वरील छेद आहे त्याची आपण वजाबाकी करून जे काही याचा समान छेद करून जे काही छेद मिळालेला आहे आपल्याला ते आपण दिवसामध्ये जे फायनली होणार असते. तर म्हणून 60 दिवस जे आहे थोडक्यामध्ये त्या मुलाला त्या ठिकाणी लागणारे असतील. तर 60 दिवस याचं काय असणार असेल, तर त्याचं उत्तर होणार असेल ऑप्शन नंबर ब ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 6 असा आहे, जो की पुढचा प्रश्न. 500 रुपये मुद्दलाची दर साल दर शेकडा 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील. तर सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर प्रश्न थोडक्यामध्ये अवघड वाटत आहे पाहिल्या क्षणी, परंतु सोडवण्यासाठी अतिशय सोपं आहे. सरळ व्याजाचं सूत्र तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला ते अजूनच सोपं होणार असेल. तर या ठिकाणी मुद्दल किती दिलेला आहे, आपल्याला मुद्दल दिलेला आहे 500 रुपये, लिहून घेऊ. त्यानंतर जो व्याजदर आहे, इंटरेस्ट व्याजदर किती आहे या ठिकाणी 10% व्याजदर आहे. तर दाम दुप्पट होण्यासाठी जो व्याज आहे तो मुद्दला एवढा, म्हणजेच की 500 रुपये व्हायला हवे या ठिकाणी, जो काय म्हणजे की दाम दुप्पट होण्यासाठी व्याज मुद्दला एवढं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी सुरुवातीला काय करू, तर जे सरळ व्याज आहे तो आपण या ठिकाणी तो नियम लिहून घेऊ. सरळ व्याजाचं सूत्र तर काय आहे सरळ व्याज सूत्र, तर या ठिकाणी मुद्दल गुणिले दर गुणिले काळ, जे की काळ आणि डिवाइडमध्ये काय असणार आहे, जे की 100 हे आपलं काय आहे, तर या ठिकाणी सूत्र जे की होणार असेल. त्या सूत्रामध्ये आता आपल्याला वरील दिलेल्या किमती बसून घ्यायचा. सरळ व्याज या ठिकाणी आपल्याला थोडक्यामध्ये मिळालेला आहे, जे काही या ठिकाणचा जो की दुप्पट म्हटलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी 500 येणार असेल सरळ व्याज, आणि जी मुद्दल आहे ती 500 होणारी असेल. त्यानंतर आपल्याला जो दर आहे म्हणजे की इंटरेस्ट किती आहे 10%चा आहे. काळ आपल्याला या ठिकाणी दिलेला नाही, म्हणून आपण या ठिकाणी टी लिहून घेऊ. टी म्हणजेच टाईम म्हणजेच काळ या ठिकाणी होणारा असेल. आणि त्यानंतर छेदामध्ये जे 100ला 100 येणारे असेल. त्यानंतर आपण याची 0ला 0 काटाछाटी करून घेऊ. यामधला 1 गेला, यामध्ये काही नाही, पुन्हा यामधून 1 गेला, म्हणून या ठिकाणी फक्त 50 राहणार असेल. 50 गुणिले 1 केल्यास आपल्याला 50 गुणिले 1 केल्यास 50 उरणार असेल. आणि जे टाईम या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तो टाईमला टाईम जसा तसा राहणारा असेल. आणि 500 रुपये जे काही 500 रुपये आहे, जो की दुप्पट किमतीचा सरळ व्याज, जो तसाच तसा राहणारा असेल. आता हा टाईम काढायचा असल्यामुळे टी हा बाहेर येणारा असेल, आणि गुणाकारातून जेव्हा दोन रेषेच्या संख्ये कधी जात असते, गुणाकारातून जात असते, तेव्हा ती आत गेल्यानंतर त्याचा भागाकार हा होत असतो. तर 500 डिवाइड बाय 50 जर केला आपण, तर या ठिकाणी काय होणार आहे उत्तर, जे की 50 10 500 होणार असेल. म्हणजेच काय, तर टाईम म्हणजेच काय, तर या ठिकाणी 10 जे काही या ठिकाणी लागणारा किती कालावधी आहे, मग तो आहे 10 वर्ष या ठिकाणी लागणार आहे. तर कालावधी किती लागणार असेल, दुप्पट होण्यास किती वर्ष कालावधी लागतील, तर ते 10 वर्ष, जे की ऑप्शन नंबर या ठिकाणी क मध्ये आपल्याला याचं उत्तर जे की पाहायला मिळत आहे. तर काही या स्वरूपाचे देखील सोप्या मार्ग याच्यामध्ये देखील सोडवण्यासाठीचे प्रश्न असतात. तर हे देखील प्रश्न आपण अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सोडवून सांगितलेलं आहे. सुरुवातीला मुद्दल घेतला आहे, व्याजदर घेतलेला आहे, त्यानंतर आपला काळ शोधायचा आहे यामध्ये. तर सरळ व्याजाची दुप्पट रक्कम किती आहे, किती होणारी असेल, ती देखील 500 होणारी आहे, म्हणून आपण सूत्र लिहून घेतलं. सूत्रामध्ये किमती बसवल्या. सरळ व्याजाची दुप्पट किंमत 500 होणार आहे, 500 घेतला आपण. त्यानंतर यांचा आपण काटाछाटी करून घेतली. काटाछाटी केल्यानंतर आपल्याला 50 हे मिळालं. तर 50 गुणिले टी म्हणजेच काळ होतं, तरी आपल्याला काळ काढायचा असल्यामुळे आपण काळ हा बाहेर घेऊन गेला आणि 500ला आपण आतमध्ये आणलं. गुणाकारामधून दोन रेषेच्या आत आल्यामुळे ते भागाकारामध्ये स्वरूपित झालं, आणि 50 आणि 500ला जे आहे समरूपी छेद गेलेला, जे की भाग गेलेला आहे, त्यामुळे 50 10 500 होईल. त्यामुळे 10 वर्ष हा त्या ठिकाणी लागणारा कालावधी होणारा असेल. ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर जे आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे मित्रांनो.
त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की तुमच्यासाठी आहे, स्पेशली क्वेश्चन फॉर यू मधला. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो, कारण का हा प्रश्न प्रत्येक वेळेस परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. जर येत नसेल तर आपण पुढील व्हिडिओमध्ये याचं तुम्हाला सोल्युशन सांगून टाकू, जेणेकरून तुम्हाला याची मदत होईल. तर प्रश्न असा आहे, घड्याळामध्ये दुपारी 3:30 झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. तर या ठिकाणी तुम्हाला कोन सांगायचा आहे. ऑप्शन नंबर अ आहे 75 अंश, ब आहे 65 अंश, क आहे 55 अंश आणि ड आहे 105 अंश. तर पाहून घ्या प्रश्न काळजीपूर्वक स्वरूपाने. आणि प्रश्न तुम्हाला जर काही कन्फ्युजिंग वाटत असेल तर मी तुम्हाला हा रिपीट देखील सांगू शकतो. या ठिकाणी तुम्ही पाहून घेऊ शकता. जे काही प्रश्न आहे की घड्याळामध्ये दुपारी 3:30 झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. 75, 65, 95 आणि जे की 105 यापैकी याचं योग्य उत्तर काय होणार असेल हे तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करून सांगायचं आहे. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली महा TET स्पेशली जी काही टेस्ट सिरीज वगैरे आहे ती जॉईन केलं नसाल तर आपलं लगेच महा एक्झाम पॉईंट हे आपलं ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, किंवा तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून देखील तुम्ही आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता. आणि मित्रांनो त्या ठिकाणी जो आपला कोड आहे महा TET 20 हा कोड तुम्ही यूज करून त्या ठिकाणी चांगला एक डिस्काउंट कूपन ऑफर ॲक्टिवेट करू शकता आणि तेथून तुम्ही आपली टेस्ट सिरीज मित्रांनो मिळवू शकता. ज्यांना कोणालाही TET परीक्षेमध्ये अतिशय चांगले गुण मिळवायचे आहेत त्यांनी नक्कीच्या नक्की आपला कोर्स एनरोल करून घ्या. त्यामध्ये आपण लवकरच संपूर्ण तुम्हाला ईबुक देखील देण्याचे प्रयत्न करत आहोत. आता ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी मिळवून घ्या. चांगल्या उत्तम तयारीला लागा. काही शंका डाऊट असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, किंवा मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून देखील तेथून आम्हाला प्रश्न विचारू शकता. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती व नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.